उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या, मुलांना काहीतरी छोटी मोठी भूक असते, तर छोट्या मोठ्या भुकेसाठी आज आपण बनवतोय एकदम छान असा मस्त कुरकुरीत चिवडा बनवतोय। छोटी मोठी भूक म्हटल्यानंतर जेवण झाल्यानंतर 4च्या नंतर आपल्याला सर्वांनाच छोटीशी भूक असते, तर छोटीशी भुकेसाठी आज आपण चिवडा एकदम स्पेशल चिवडा बनवतोय। खूप छान आहे, याच्यामध्ये जास्त काही नाही, पण फक्त मुरमुरे, आपण बाकीचे काही थोडेफार साहित्य घातलेलेच आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुढून बघता कुठून नाही ते नक्की मला कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझे पहिले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर चला चिवडा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। इथं आपल्याला बनवायचं आहे उन्हाळा स्पेशल चिवडा। चिवडा बनवण्यासाठी इथं सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे। तर इथं घ्यायचे आपल्याला पावशेर शेंगदाणे मी निसून पुसून घेतलेले आहे। तर छान निवडून घ्यायचे, काही खडा वगैरे असतो काढून घ्यायचा। मिरची कट करून घेतलेली, हिरवी मिरची घालायची असेल तर, मुलांना आवडत असेल तर घालायची, मुलं छोटेले असेल नाही घातली तरी चालतं। पावशेर डाळ घेतलेले आहे, हरभरा डाळ ज्या असत्या त्या पण स्वच्छ करून घेतलेले आहे। मसूर घेतलेले, इथं अख्खा मसूर घ्यायचा आपल्याला, गरम पाण्यामध्ये 1.5 ते 2 तास भिजून द्यायचा आणि भिजल्यानंतर छान मस्त कॉटनच्या कापडावरती पसरून घ्यायचा आणि छान सुकवून घ्यायचा। तर असा सुकूनसुद्धा मी घेतलेला आहे, छान सुकलेला आहे, त्याला पाण्याची अजिबात त्याला पाण्याचा थेंबसुद्धा राहिलेला नाही। अर्धा तास पाऊण तास छान कॉटनच्या कापडावरती सुकून घ्यायचा आहे। कढीपत्ता भरपूर असा घेतलेला आहे, घरचं झाड असल्यामुळे मी डायरेक्ट धुवून सुकून घेतलेला आहे आणि पानं तोडून घेतलेली आहे। इथं आपल्याला कागदी पोहे घ्यायचे आहे, पातळ पोहे असते, आपण दडपे पोहे करतो ते पोहे आपल्याला इथं तळण्यासाठी घ्यायचे आहे। आणि इथे घ्यायचे दगडी पोहे घेतलेले आहे मी इथं, ते पण भरपूर घेतलेले आहे। याच्यातून आपण निम्मे वापरणार आहोत, निम्मे तसेच राहणार आहेत। मका पोहे घेतलेले आहे अर्धा किलो, आणि मुरमुऱ्याचा पुडा घेतलेला आहे अर्धा किलो। आता आपण छान मुरमुरा चाळून घ्यायचा आहे चाळणीनं, आणि मका पोहेसुद्धा चाळणीनं चाळून घ्यायचे। इथं आपल्याला पिठी साखर आणि लाल मिरची पावडर, हळद लागणार आहे, ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आता आपण चिवडा चाळून घेऊया। तर इथे आपल्याला 2 चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे, पिठी साखर अर्धी वाटी घेतलेली आहे, 2 चमचे हळद पावडर घेतलेली आहे, मुरमुरे छान असे मस्त टपमध्ये आपण चाळून घेतलेले आहे। अशा पद्धतीने मुरमुरे चाळून घ्यायचे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मक्का पापडी तळून घ्यायची आहे। इथे तेल गरम करून घेतलं, तेल छान गरम झालेले आहे, पापडी आपण तळून घेतलेली आहे। सर्व पापडी आपल्याला इथे तळून झालेली आहे, अशा पद्धतीने तळून घ्यायची। एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, म्हणजे तेल निथळलं जातं। ही पापडी आता आपण मुरमुऱ्यावरती घालून घेऊया। मुरमुऱ्यावरती आपण पापडी घालून घेतलेली आहे। हरभरा डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे, सर्व डाळे मी एक कटी घालून घेतले, तेल भरपूर घातलेलं आहे आणि कढई पण भरपूर मोठी ठेवलेली आहे, म्हणून मी एक कटी घालून घेतल्या। डाळे छान तळून घेऊया, त्याच्यानंतर लगेच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। असा मोठा गारा घ्यायचा किंवा छोटा असेल तर डाळ्या कमी वापरा, कमी तळा। तर छान तळून झालेले आहे, काढून घेऊया। ते परातीमध्ये काढून घ्यायच्या, म्हणजे तेल एक साईडला निघलं जातं। शेंगदाणे लगेच आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहे, शेंगदाणे तळायला घालून घेतलेले आहे, शेंगदाणे सुद्धा छान तळून घेऊया। शेंगदाणे छान तळून झालेले आहे, असे फुटले ना तर समजायचं आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहे, काढून घेऊया। शेंगदाणे छान तळून झालेले, शेंगदाणे काढून घेतले। अख्खा मसूर आपल्याला तळून घ्यायचा आहे, तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं, नंतरच आपल्याला अख्खा मसूर तळून घ्यायचा। शेंगदाणे आपण तळलेले काढून घेतले आणि चिवड्यामध्ये घालून घेतलेले आहे। आता आपण अख्खा मसूर तळून घ्यायचा, तेलाला छान ताव येऊन द्यायचा, अशा पद्धतीने हलवून घ्यायचा, म्हणजे मसूर छान तळला जातो। मसूर छान तळून झालेला आहे, काढून घेऊया। पूर्ण तेल त्याच्यावाला फेस संपल्यानंतर समजायचं आपल्याला मसूर छान असं तळून झालेला आहे, काढून घेऊया। हिरवी मिरची तळून घेऊया। कागदी पोहे तळून घ्यायचे आहे आपल्याला, कागदी पोहे तळून झालेले आहे। दगडी पोहे तळून घेऊया, ते आपल्याला दगडी पोहे घ्यायचे आहे, तळून घेऊया। पोहे घातल्यानंतर झाऱ्याने छान हलवून घ्यायचे अशा पद्धतीने, म्हणजे छान
तळले जातात। सर्व तळून झालेलं आहे आपल्याला। आता आपण कढीपत्ता तळून घेऊया। कढीपत्ता 1 खटी आपल्याला घालून घ्यायचा। कढीपत्ता भरपूर घालायचा, पौष्टिक असतो, कडक झाल्यानंतर खायला सुद्धा छान लागतो। आता आपल्याला सर्व तळून झालेलं आहे, गॅस बंद करूया। आता आपला सर्व चिवडा तळून झालेला आहे, बघू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर, पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया सर्व साहित्य। हळद पावडर घेतलेली आहे 2 चमचे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे 2 चमचे, चवीनुसार मीठ घेतलेले आहे 1.5 चमचा, पिठी साखर घेतली 1 वाटी। सर्व छान मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स झालेलं आहे। चिवड्यामध्ये आपल्याला कढीपत्ता कालून घ्यायचा आहे, त्याचं आता पूर्ण तेल निघून गेलेलं असणार आहे। कढीपत्ता चिवड्यामध्ये घालून घेऊया। इथे आपण घेतलेला आहे कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। तर बघू शकता कढीपत्ता किती छान असं मस्त दिसत आहे। चिवड्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा। छान सर्व मिक्स झालेलं आहे। तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। आता हे उन्हाळा स्पेशल आपण चिवडा बनवलेला आहे, मुलांना अधूनमधून खाण्यासाठी खूप चविष्ट आणि खूप छान असा आपल्याला चिवडा होतो इथे, आणि खूप छान लागतो दुपारच्या वेळेस खायला। 4च्या नंतर मुलांना भूक लागत असते, ते हे थोडंसं छोट्याशा भुकेसाठी आपण बनवलेला आहे चिवडा। तर अशा पद्धतीने चिवडा नक्की बनवून बघा, घरातले सर्वच आवडीनं खातील अशा पद्धतीने जर बनवला तर। याच्यामध्ये आपण शेव वगैरे काही घातलेली नाही आहे, बाकीचं फरसाण वगैरे हे बाकीचं साहित्य आहे तेच भरपूर झालेलं आहे। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने चिवडा नक्की बनवून बघा। धन्यवाद।